अरे बापरे, खूप दमलो आता. काय करावं, इंटरव्ह्यूला सुद्धा कोणी आलं नाही. जाऊ दे, मरू दे. आपल्याला काय करायचं, आपण पत्ते खेळूया. कुठे आहे पत्त्याचा डाव? हा, चल. हा, हुकूम. बदाम. पाहिजे होता मला. हा, हे घ्या लंगडा. हा, लग्नच पाहिजे होता मला. रमी झाला माझा. अरे कोण तुम्ही? मी डॉ संस्कृत. हे डॉ काय आहे? एवढं कळत नाही? कशाला बसला तिथे इंटरव्ह्यू घ्यायला? तो काय करतो? ऑपरेशन करतो, इंजेक्शन देतो, कागद भरून गोळ्या लिहून देतो. अरे मग डॉक्टर म्हणणार त्याला. असं तर डॉक्टर म्हणतात. मला कसं कळलं नाही? डिग्री होईपर्यंत मी डॉक्टरच शिकले. इथं कशाला आलात? तुम्ही जाहिरात दिली होती की नवीन डॉक्टर भरती आहे. अहो, आता तरी डॉक्टर म्हणावं. अरे वा, घ्या मग मला डॉक्टर म्हणून. तुम्ही या ठिकाणी येणारे पहिले आहात. काय? थँक्यू सर, थँक्यू. म्हणजे मी पहिला आलो, मी डॉक्टर झालो. माझ्या आईचं स्वप्न होतं की मोठं होऊन मी डॉक्टर बनावं. अहो, तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये पहिले आलात. मग मी जाऊ ऑपरेशनला? ऑपरेशनला कसले जाता? तुम्ही इथं इंटरव्ह्यूला आलेले पहिलेच व्यक्ती आहात. माझा इंटरेस्टच घातलात तुम्ही. माझा मूड ऑफ केला. आता मी कार्टून दाखवू आमच्या भुसवाळे मॅडमला. तुमचं डोकं ठिकाण्यावर आहे का? अहो, असं लोकमान्य टिळक म्हणायचे. सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? हो मॅडम, तुमचं खरंच डोकं ठिकाण्यावर आहे का? खरंच MBBS आहात का? मग हे कशाला घातलंय? मला वाटतं इथं बेसिक मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. बेसिकचं काहीही नाही सर, काहीही चालेल. काय? बघा, अहो मॅडम, अगोदर ओरल द्या. हे घ्या पैसे. बाकीचे मी मला आधी वाटली का? अहो मॅडम, काय डोक्यावर पडलात का तुम्ही? हो, तुम्हाला कसं कळलं? मी सुट्टीत शेतात गेले आणि धोंड्याला पाय अडकून पडले डोक्यावर. अनुभव काय आहे तुम्हाला डॉक्टरचा? आमच्या गावाकड एक सुद्धा डॉक्टर नाही. साधी शिंक आली तर बाहेरच्या गावात जावं लागतं. पण तुम्ही स्वतः डॉक्टर आहात ना, स्वतःवर उपचार करा ना. नाही सर, हे बघा, कोंबडी अंडी देती पण स्वतः आमलेट करून खाती का? मी स्वार्थी डॉक्टर नाही. मला पण मोह होतो स्वतःवर ट्रीटमेंट करावं, पण मोह आवडते. मी समाजाच्या सेवेसाठी डॉक्टर झाले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जाऊ ऑपरेशनला? काय निघालात ऑपरेशनला? अगोदर इंटरव्ह्यू तर द्या. हे सांगा, लहान मुलांना डोस देण्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा, माझ्या मते लहान लेकरांना डोस देऊच नाही. आता पालक मुलांना डोस देतात आणि मग ती मोठी झाली की त्यांना डोस देतात. अहो, मी तुम्हाला डोस बद्दल विचारतोय, ढोस बद्दल नाही. काय चाललंय हे तुमचं? आता तुम्ही मला सांगा, ड्रेसिंग बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? साधी राणी उच्च विचार असं माझा बाप म्हणायचा. अहो, त्या ड्रेसिंग बद्दल नाही हो, मी पेशंटच्या ड्रेसिंग बद्दल विचारतो. आता पेशंट ऍडमिट व्हायला आला तर पेशंट शोला ही घालून येऊ द्या सर. त्याला काय करायचंय? बरं, एक सांग, टाक्यांबद्दल तुला काय माहिती आहे? माहिती आहे ना सर. टाक्या ह्या दोन प्रकारच्या असतात. अरे बाबा, हा. एक सिमेंटची टाकी आणि प्लास्टिकची टाकी. सिमेंटच्या टाक्या हे छतावर लावतात आणि प्लास्टिकच्या टाक्या घरावर वापरतात. तुम्ही नक्की डॉक्टरच आहात ना? मग हे कशाला घातलंय? अहो, हे घातल्यावर कोणी डॉक्टर होत असतं काय? आता आजाराचे नाव सांगा. टॉन्सिल बद्दल तुम्हाला काय माहित आहे? मोठा माणूस होता सर. लहान लेकरापासून ते मोठ्यापर्यंत अख्ख्या जगाला माहित होता सर. मी ह्या टॉन्सिल बद्दल विचारतो. ह्या किती असतं टॉन्सिल? इथूनच गायचा ना म्हणतो. तो गायल्याने पाऊस पडायचा. अरे तो तानसेन, हे टॉन्सिल. हार्निया. छे, मी कधी हारतच नाही. बरं, एका बाईला कॅन्सरची गाठ झाली तर काय करशील? गाठी सोडायच्या, अजून दुसरं काही नाही. गाठीला गाठ सोडायची आणि मनात काहीच ठेवायचं नाही. अनाटॉमी. आता कसा
टॉमी. कधीच सांगितलं असतं तर आणला असता टॉमी. आता घरी बांधून ठेवलंय त्याला. पेशंट शेवटचा श्वास घेत असेल तर तुम्ही काय कराल? दूरच्या नातेवाईकाला फोन लावायचा. तर काय होतं, लोक काय करतात, जवळच्या नातेवाईकाला फोन करतात आणि मग ते लवकर येत नाहीत आणि ती डेड बॉडी तशीच पडून राहते तिथं. अहो शेवटचा श्वास म्हणजे जिवंत आहे पेशंट. तर तुम्ही हिंदी पिक्चर बघितलं नाही का? ते डॉक्टर म्हणतात आप सब ऊपर वाले के हात में. अहो पेशंट शेवटचा श्वास घेत, तुम्ही काय उपचार करणार ते सांगा. अहो सर, तो पेशंट गेलाय आता. तुम्ही किती रडलात तरी तो पेशंट वापस येणार नाही. सर तुम्हाला हे सत्य पचवावं लागेल सर. रिसेप्शनिस्ट, हा कसला कॅन्डिडेट पाठवलाय? दुसरा कॅन्डिडेट पाठवा. सर तुम्ही सुरू करूया का? तू परत आलीस? नको, मला इंटरव्ह्यू नको, मला नाही